युवकांना दिशा देण्याची गरज आहे असं म्हटलं जातं, मात्र युवकांसाठी सरकार काय करतं, सरकारची काही धोरणं आहेत का, निश्चित अशी पॉलिसी आहे का, या संदर्भात वारंवार चर्चा होत असते। महाराष्ट्राच्या युवा धोरणाचा अंतिम मसुदा हा तयार करण्यात आलेला आहे आणि 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिनी तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात येतोय। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत निलेश पुराडकर। नमस्कार। निलेश पुराडकर हे युवा धोरण मसुदा समितीचे समन्वयक आहेत आणि बाल अधिकार आणि युवा अधिकार या क्षेत्रात गेली 5 वर्ष ते काम करतायत। त्यांच्या शेजारी आहेत विश्वास ठाकूर। नमस्कार। युवा धोरणाचे राज्य सहसंयोजक आहेत आणि त्यांच्या शेजारी आहेत नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक निलेश राऊत। तुमच्या तिघांचेही स्टुडिओमध्ये स्वागत। हा जेव्हा मसुदा तयार करायला सुरुवात झाली त्याही वेळी आपण चर्चा केलेली होती। प्राथमिक मसुदा तयार झालेला आहे आणि आता अंतिम मसुदा तयार झालेला आहे। ही संपूर्ण प्रक्रिया कशी होती, प्राथमिक पासून अंतिम पर्यंत येईपर्यंत काय काय वाटचाल झाली, लोकांकडून तुम्हाला काय फीडबॅक मिळाला? प्रक्रिया मसुदा जसं आपण गेल्या वेळी म्हटलं होतं, मसुदा तयार करतानाच आम्ही अगोदर विचार आला होता की हा मसुदा काही 4 जणांची एखादी समिती बनवूनच पूर्ण होईल असं नाहीये। त्यासाठी महाराष्ट्रभर जावं लागेल, युवांच्या प्रश्नांवर काम करणारे जे कोणते गट आहेत गटांशी चर्चा करावी लागेल, महाराष्ट्रभर फिरून युवांशी संवाद साधावा लागेल, त्यांच्या अपेक्षा काय त्या जाणून घ्याव्या लागतील आणि बरंचसं काम जसं अगोदर ठरवलं होतं त्यानुसार झालेलं आहे। अगदी पहिला मसुदा तयार करण्यापूर्वी देखील 19 कार्यशाळांमधून जवळपास 3000 युवांपर्यंत पोहोचून त्यांना काय हवं ते विचारण्यात आलं, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्यासमोर अडचणी काय आहेत या सर्वाची माहिती घेण्यात आली। त्यानंतर एक पहिला अगदी कच्चा आराखडा ज्याला आपण म्हणतो तसा एक कच्चा पहिला मसुदा तयार झाला आणि तो मसुदा घेऊन पुन्हा महाराष्ट्रभर एक पूर्ण टीम नवमहाराष्ट्र युवा अभियानची महाराष्ट्रभर फिरली आणि त्यांनी पुन्हा 19 कार्यशाळा, त्यानंतर विविध चर्चासत्र, त्यानंतर कन्सल्टेशन्स, कोणाला मान्यवरांसोबत चर्चा, युवा गटांसोबत प्रतिनिधींसोबत चर्चा, अशा पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रभरामधून त्यावर प्रतिक्रिया आणि त्याचं पुन्हा मग त्यामधले काही घटक गाळणे वगळणे, त्यांना आणखीन पुन्हा चांगल्या पद्धतीने मांडणे, या पद्धतीनेचा एक मसुदा जो आहे तो आता एक तयार झालेला आहे। विश्वास ठाकूर, गेली अनेक महिने ही सगळी प्रक्रिया सुरू आहे। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात गावागावापर्यंत तुम्ही सगळे जाऊन पोहोचलेले आहात। कुठल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया प्रतिसाद युवकांकडून तुम्हाला मिळतोय? मुळातच एक गोष्ट मी अगदी आपल्या समोर ठेवू इच्छितो की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही जे काही उपक्रम चालवले जातात हे पूर्णतः अराजकीय असे आहेत उपक्रम। सुप्रियाताईंची पहिल्यापासूनच इच्छा अशी आहे की हे कुठलेही कार्यक्रम करत असताना याच्यामध्ये राजकीय विषय कोणत्याही प्रकारचे नको, तर केवळ याच्यामध्ये तुम्हाला जे काही काम करायचं आहे ते काम अतिशय गांभीर्याने व्हायला पाहिजे। बऱ्याच वेळेला असं असतं की आपण कोणतीही एखादी गोष्ट किंवा आपल्याला काही आवश्यक असेल तर आपण सरकारवर खूप अवलंबून राहतो आणि आपल्या सगळ्या अपेक्षा या सरकारकडून असतात की सरकारने ह्या गोष्टी केल्या पाहिजे, सरकारने त्या गोष्टी केल्या पाहिजे, पण आपल्यावर सुद्धा काही जबाबदारी आहे। म्हणजे सरकार हे आपलंच आहे आणि ह्या सरकारचं किंवा ह्या राज्याच्या आपण एक घटक आहोत। त्यामुळे आम्ही ह्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये, मग हे बचत गटांचं काम असू द्या, अपंगांचं असू द्या किंवा युवकांचं असू द्या, याच्यामध्ये शासनाच्या बरोबर राहून काम करण्याची भूमिका आम्ही प्रामुख्याने कायम सांभाळलेली आहे। किंबहुना शासनाला जितकी मदत करता येऊ शकेल सकारात्मक दृष्टिकोनातून तितकं आम्ही करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या माध्यमातून केलेला आहे। ज्या वेळेला आमचं मागच्या वर्षी ठरलं की हे धोरण अशा प्रकारे आपण करावं, त्यावेळेला सुरुवातीला ताईंच्या पुढे ज्या वेळेला हा विषय झाला 1 मिनिटात ताईंनी सांगितलं की आपण ह्या विषयावर काम करू, गांभीर्याने काम करणारी लोक याच्याबरोबर घ्या आणि मग आम्ही काही युवक याच्यातून आम्ही जमा केलेत। मला सांगायला अतिशय आनंद होतो की याच्यात आम्ही इतकी ट्रान्सपरन्सी ठेवली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही वृत्तपत्राच्या माध्यमातून, विविध वाहिन्यांच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत, युवकांपर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यांना नेमकं ह्या धोरणाविषयी काय वाटतं हे आम्ही समजून घेण्याचा त्याच्यातून प्रयत्न केला। बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांच्यापासून शिकायला मिळाल्यात। म्हणजे आम्ही ठरवलं होतं एक गोष्ट करायची तर आम्हाला आणखीन 4 गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झाल्या त्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की हा लोकशाहीतल्या प्रक्रियेतलाच एक भाग असल्या कारणामुळे ते अधिक चांगल्या पद्धतीने युवक धोरणासाठी हे उपयुक्त आम्हाला याच्यातून ठरलेलं आहे। खूप मुलं आणि मुली जोडले गेले, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे गट, त्याच्यातले गट होते, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना होत्या। विशेष म्हणजे ह्या सगळ्या मुद्द्यांवर सगळ्यांचं एकमत झालं की महाराष्ट्रासाठी, युवकांसाठी, युवांसाठी स्वतंत्र असं एक धोरण असावं आणि या धोरणात काय असावं त्या संदर्भात सुद्धा अनेक युवक युवतींच्या अशा आकांक्षांचं प्रतिबिंब नक्कीच उमटलेलं आहे। या संदर्भातही आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत। मात्र इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक।